तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या स्नॅपर किंग यूट्यूब चॅनलला। आणि मित्रांनो, आज आहे नारळी पौर्णिमा, म्हणजे आगरी कोल्ह्यांचा सोन्याचा दिवस। तर प्रत्येकजण मित्रांनो आपापल्या पद्धतीने नारळी पौर्णिमा साजरी करत असतो। तर आज आपण आलो आपल्या खाडीत रॉड फिशिंगला। पहिले तर मित्रांनो आपल्या बंदरावर पोशिरकरणी देवी आहेत, त्यांना नारळ फोडू आणि नंतर आपल्या रॉड फिशिंगला सुरुवात करणार आहोत। तर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे मी असंच करत असतो, पण यंदा ब्लॉग बनवत आहे। तर बघूया मित्रांनो, आज आपल्याला काय कॅच होत आहेत त्या। आज पाणी पण चांगलं आहे, बघूया आपला रेड स्नॅपर कॅच करण्याचं टार्गेट असेल। तर बघू आज आपल्याला किती कॅच होत आहेत। ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि न स्किप करता बघा। बघू शकता आपलं पाठी बंदर इथं आपल्या देवींचं स्थान आहे। तर चला नारळ फोडू आणि आपण नंतर रॉड फिशिंगला सुरुवात करूया। तर मित्रांनो, नारळ फोडू। पोशिरकरणी माते की जय, एकविरा माते की जय। तर मित्रांनो, आपलं नारळ वगैरे फोडून झालं। तर चला आता करूया आपण मेन कामाला सुरुवात, म्हणजे आपल्या रॉड फिशिंगला। पाणी पण आताच चालू झालं आहे, तर बघू काय कॅच होतात काय। मित्रांनो, आपण ट्राय करणार आहोत आपला 9 फीट कोमोडो रॅड आणि FX 4000 ही आता नवीन मशीन आणलेली FX 4000। आणि लाईन आहे मित्रांनो स्वॉर्डफिश 26 mm। तर बघूया मित्रांनो काय कॅच होते आज आपल्याला। पाणी आताच चालू झालं आहे, पहिले स्पॉटवर पोचून घेऊया। तर मित्रांनो, एकटा असल्यामुळे सर्व व्हिडिओ काढायला पण हँडल नाही होत, तरी दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला। मित्रांनो, समोर बघू शकता आपण एक खांदा आणला आहे 2 गलांचा। उघडीवरनं मस्त जिवंत कोलबी घेतली 2। मित्रांनो, एक जाताना खांदा टाकून जाऊ, बघूया येताना काय कॅच होते का त्याला। आतलात जिवंत कोलब्या लावल्यात 2, दाखवतोच तुम्हाला पुढं। तर मित्रांनो बघू शकता, हा आहे आपला खांदा, 2 मस्त जिवंत कोलब्या लावल्यात त्याला। टाकलं तिथं, ते येताना बघूया तांब वगैरे लागते का त्याला। बघू शकता मित्रांनो, मस्तपैकी समुद्राचा व्ह्यू खाडीचा आपल्या। पण अजून आपल्याला 5-6 मिनटं तरी अजून होडी चालवायला लागेल स्पॉटपर्यंत पोहोचायला। तर दाखवतो तुम्हाला स्पॉटवर गेल्यावर। तर मित्रांनो, पोचले स्पॉटवर आणि पाणी कमी असल्यामुळं हाडलूर मारण्याचा ट्राय करते। कारण आपला रबर शाड सारखा अडकत राहील, म्हणून हा लुटॅक चालूवर आहे हाडलूर, तो मारण्याचा प्रयत्न करते। बघूया लुटॅकवर काय कॅच होतात काय। त्याच्या आधी 1-2 कॅच काढलेत त्याच्यावर। तर हाडलूर ठेवू आपला सॉफ्टलूर बाजूला, हाडलूरवर काय कॅच होतात का बघूया। बघू शकता लुटॅक, चांगली ॲक्शन आहे ह्याची। बघूया काय कॅच होते आपल्याला फर्स्ट कास्ट करून।
लागली मित्रांनो, कॅच झाली मित्रांनो, कॅच झाले रेड स्नॅपर. कॅच झाले मित्रांनो, छोटीशी आहे, एवढी मोठी नाही पण हाय. मस्त मस्त मित्रांनो, बोनी झालेली आहे आपली. हे बघा, रेड स्नॅपर मस्त कॅच झाली एक. बराच टायमाने मित्रांनो कॅच झाली रेड स्नॅपर, चांगली साईज आहे. चला ह्याला काढू, फिशिंगला रिटर्न कंटिन्यू सुरुवात करू. बराच टायमाने मित्रांनो कॅच झाली रेड स्नॅपर. तर बघूया काय कॅच होतं आहे काय अजून. मित्रांनो त्या स्पॉटवर की लागली तांब आपल्याला, परत एकदा स्पॉट चेंज केला आहे. मित्रांनो तांबी काही लागत नाही, सारखे 3 स्पॉट आतापर्यंत चेंज केले. बघूया परत आपण मगाशी आलेलं त्या स्पॉटवर आले, काय कॅच होत आहे काय. पाणी भरलं आता इथं, बघू काय कॅच होते आपल्याला. आता पाणी एकदम खदूल खराब आलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला लूर दिसत नाही खाली पाण्यात मच्छीला. मच्छी अट्रॅक्ट होऊन अटॅक काय होत नाही. तर बघू काय कॅच होतं आहे का नवीन स्पॉटवर. परत मच्छीची हालचाल पण नाही अजिबात पाण्यात. तर मित्रांनो आपण जाताना एक गळ टाकलेला खांदा, तर बघूया उलटून काय लागलं काय. बघता इथे टाकलाय, बघूया काय लागलाय काय. बघू शकता एक घास खाला, एक आहे परत त्याला टाकून ठेवा असाच.